गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत वेताळ आणि कडक लक्ष्मीला एकत्र बघितलंय का? सकाळ सकाळी साऊंडची ट्रायल पडल्यावर सगळी गल्ली बाहेर आली आणि ह्यो साऊंड आणलेला आरतीसाठी, कारण उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि आज आमच्या मंडळाचा गणपती जातोय, म्हणजे अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी. अखेरचा निरोप द्यायला साऊंड सांगितला आणि आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्यावर डोळ्यात पाणी आलं आणि आरती म्हणताना पण गळा भरून आला. गणपतीतलं 10 दिवस वाऱ्यासारखं निघून गेलं. डोळ्यातलं पाणी पुसत सगळ्या कार्यकर्त्यांनी टेबल आणि खुर्च्या भरल्या आणि सरळ राशिवडे गाठले. खुर्च्या उतरून मग चापुडीतनं जनरेटर उचलला, कारण ह्यो जनरेटर पाहिजे गणपतीच्या ट्रॉलीला लाईट लावायला. केंद्र शाळेतनं सगळ्या कार्यकर्त्यांची जनरेटर रॅली बाहेर आली आणि साऊंड तर आमच्या आधीच गल्लीत येऊन थांबलेला. चहाचं काम बघायला मुंबईवरनं माणसं आलेली. ट्रायल पडायच्या आधी साऊंडच्या जाळ्या काढून घेतल्या. ट्रायल ऐकायला तर पब्लिक ढिग चालते, ज्यांच्यामुळे आज आपली मिरवणूक आकर्षक होणार ते म्हणजे साऊंड आणि लाईट. दोन्ही मालकांचा सत्कार केला आणि मग बाप्पाला अखेरचा निरोप दिला आणि मूर्ती बाहेर घेतली. जशी मूर्ती बाहेर आली तसं मग रेडी फॉर द ब्लास्ट. त्यात आपलं मंडळ म्हणजे शेवट विषय, कारण आपल्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे दिखावे केलं. वेताळ आणि वेताळची टोळी, तसंच कडक लक्ष्मी आणि ह्याला काय म्हणतात ते तुम्हीच कमेंट मध्ये सांगा. आणि स्वराने केलेला तो डान्स सगळ्या पब्लिकचं लक्ष वेधून घेणार होता. पब्लिक तर एवढं जमा झालतं की काय सांगायलाच नको. मेन चौकात आल्यावर कॉम्पिटिशन लागले. एकीकडं पहिलवान आला तर दुसरीकडं उईमा. कानाचा पाक बुकना उडालता. शेवटी डॅम वर पोहोचल्यावर आरती केली आणि आपल्या बाप्पाला निरोप दिला. दुधाचा अभिषेक घातला आणि बाप्पा चालले आपल्या गावाला. वेताळनं पण स्नान करून घेतलं आणि आपली मूर्ती बरोबर बैठी बसली. परत आल्यावर साऊंड आणि लाईट वाल्यांसोबत प्रत्येक कार्यकर्त्याला जेवण झालं आणि साऊंडचं पैसे नील केलं. कसं आहे, उधारी ठेवणं आपल्या मंडळाला जमत नाही. तर मग बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.